ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर सगळ्यांसमोर हात जोडत प्रियाने सायलीची माफी मागितलेली असते। सगळ्यांच्या समोर अर्जुनने सगळ्यांच्या समोर प्रियाची कारस्थानं सांगितल्यामुळे आणि आता अस्मिता आणि प्रियाने केलेल्या घाणेरड्या कटकारस्थानांचा पर्दाफाश करताच आता मात्र प्रियासमोर कोणताही पुढचा पर्यायच राहत नाही। नालायक प्रिया आणि अस्मिता यांना एका ट्रॅप मध्ये अर्जुनने असं अडकवलेलं असतं की दोघी जणी सगळ्यांच्या समोर आता सायलीची हात जोडून माफी मागतात आणि प्रियाचा हा नालायकपणा बघत पुन्हा एकदा पूर्णाजीला धक्का बसतो। ही अशी कशी तन्वी माझ्या प्रतिमाची मुलगी अशी असूच शकत नाही। आणि आता पूर्णाजी सुद्धा सायली आणि सायलीचीच बाजू घेत प्रिया आणि आता अस्मिताला धडा शिकवणार आहे। पण या ट्रॅप मध्ये या दोघी जणी कशा अडकल्या आणि स्वतःहून प्रियाने कसा गुन्हा कबूल केला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्जुन सायली हॉस्पिटलमधून घरी आल्यावरती इकडे घरी खूप मोठा ड्रामा चालू असतो। कल्पनाने खूप मोठी पार्टी ठेवलेली असते आणि आता कुणीतरी येणार ग या गाण्यावरती डान्स चालू असतो। सायलीला हे सहन होत नसतं। सायलीच्या गळ्यामध्ये मॉम टू बी आणि आता अर्जुनच्या गळ्यामध्ये डॅड टू बी असं टाकलेलं असतं आणि दोघं जण खूप आता एकदम आपण सगळ्यांना फसवतोय या भावनेने स्वतःलाच दोष देत असतात। मग सायली विचार करते नाही आता खूप झालं, अस्मिताताई आणि तन्वी म्हणजेच प्रिया यांनी केलेल्या कारस्थानाचा अंत करण्याची वेळ आली। आता जर गप्प बसले तर या दोघी जणी अशा पद्धतीने आपलं हे समोर आणतील की आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकवायला लावतील। आता बस झालं असा विचार करत सायली आता सगळ्यांच्या समोर कल्पनाला सांगते, आई थांबा, आई थांबा, तुम्ही हे सगळं करताय ना ते करू नका। कल्पना म्हणते, का ग सायली काय झालं? याच्यावरती अर्जुन म्हणतो, तू सायली जे बोलते ते सगळं नीट ऐक आधी। सायली म्हणते, आई असं तुम्ही जे करताय ना हे चुकीचं आहे, कारण या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड होते, कारण मी प्रेग्नेंट नाही आहे। आता अस्मिता विचार करते, हे काय नवीन, आम्ही जे भांड फोडणार ते हिने कसं काय फोडलं, पण ठीक आहे या सगळ्याचा मला फायदा घ्यायलाच पाहिजे। आणि अस्मिता जोरात ओरडते आणि म्हणते, काय ग नाटक करत होतीस तू हे सगळं? पूर्णाजीला धक्का बसतो। त्यावरती सायली म्हणते, आई मी जे बोलते ते नीट ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता। डॉक्टरांनी ऍक्च्युली रिपोर्ट दिले ते चुकीचे होते, आत्ताच आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो। पूर्णाजी म्हणते, काय चाललंय हे सगळं? अस्मिता म्हणते, काही नाही ग, आपलं स्वतःचं इम्पॉर्टन्स वाढवण्यासाठी हिची सगळी नाटकं आहेत। सगळ्यांनी हिला खूप इम्पॉर्टन्स द्यावं म्हणून हिने स्वतः खोटे रिपोर्ट बनवून घेतले असतील की, आणि आता सगळ्यांना हे सगळं सांगते आहे। यावरती कल्पना म्हणते, अस्मिता तू जरा शांत बस। यावरती सायली सांगते, आई मी तुम्हाला नीट सगळं सांगते ऐका। तितक्यात तिथे आता प्रिया येते। सगळ्या गोष्टीचा तिला आता फोनवरती बातमी मिळतच असते। मग तिला अस्मिताने सांगितलेलं असतं की घरामध्ये खूप मोठा ड्रामा होणार आहे, तू ये। तेच बघायला प्रिया येते आणि प्रिया अडकते। प्रिया म्हणते, काय ग काय हे सायली, तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं वाटलं नव्हतं। सुभेदारांच्या भावनांशी खेळतेस तू, म्हणजे तुझ्या ह्या बोलण्याला किंवा तुझ्या ह्या वागण्याला काय बोलावं मला काही कळतच नाहीये। सगळ्यांच्या समोर इतका मोठा तू ड्रामा करतेस असं म्हणत प्रिया एंट्री करते। सायली म्हणते, प्रिया तू तर शांतच बस, तू तर शांतच बस, हे सगळं तुझं कारस्थान आहे। प्रिया म्हणते, काय अगं मूर्ख मुली काय बोलतेस ते तुला कळतं का? तुझ्या प्रेग्नन्सीशी माझा काय संबंध? सायली चिडलेली असते आणि म्हणते, हे बघ जोपर्यंत माझ्यापर्यंत तू कटकारस्थान करत होतीस मी गप्प बसत होते, पण आता तू घरच्यांच्या सोबत कटकारस्थान करतेस, मग मात्र मी गप्प बसणार नाही। तुझं हे भांड सगळ्यांच्या समोर फोडणार म्हणजे फोडणारच। लक्षात ठेव, माझ्या घरच्यांशी खेळ केलेला मला चालणार नाही। सायली म्हणते, याच्या पुढे खबरदार जर माझ्या वाटेला गेलीस तर। प्रिया म्हणते, तुला वेळ लागले का? बघ पूर्णाजी काय बोलते, ही मला अडकवते या सगळ्यामध्ये। आता हिचे रिपोर्ट चुकीचे आले किंवा हिने रिपोर्ट खोटे केले तर यात माझा काय दोष? अस्मिता विचार करते, ही काय बोलते? अस्मिता म्हणते, हो बरोबर आहे पूर्णाजी, ही काय बोलते बघ, हिने स्वतः खोटे रिपोर्ट बनवून घेतले आणि आता आमच्यावरती उलटते आहे। यावरती पूर्णाजी म्हणते, हिला काय वेळ लागले का? अर्जुन काय चाललंय हे? सायली म्हणते, बोला आता तरी, तुम्ही तरी सत्य बोला, जे काही घडलंय ते सगळं सांगा। यावरती अस्मिता आणि प्रिया पूर्णाजीकडे म्हणतात, हिला वेळ लागले बहुतेक, हिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, आता आधी पॉझिटिव्ह आले, यात आमचा हात काय? हिनेच सगळं करून घेतलं असणार, तुमच्या मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी हिनेच याचा सगळा फायदा घेतलाय। हो ना ग, काय ग खोटारडे, किती खोटं बोलशील? असं म्हणत अस्मिता आता मुद्दाम पूर्णाजीच्या मनामध्ये चुकीचं भरवत असताना अर्जुन म्हणतो, एक मिनिट अस्मिताई, पूर्णाजी तू शांतपणे माझी बाजू ऐकून घे। आत्ताच आम्ही हॉस्पिटलमधून आलोय ना, हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते सगळं मी तुला सांगत आहे।
अर्जुन सगळ्यांच्या समोर आता सांगायला लागतो, मी सायलीला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, कारण आम्हाला साधारण डाऊट वाटत होता, सायलीला डाऊट वाटत होता की काहीतरी गडबड आहे, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांकडे चेक केल्यावरती आम्हाला समजलं की रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. मग डॉक्टरांकडे चौकशी केली असता डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी गडबड झाली असेल, नर्सकडून गडबड झाली असेल, पण रिपोर्ट निगेटिव्ह आहेत हे आम्ही आता आमच्या स्वतःच्या हातात ते रिपोर्ट घेऊन आलो. ते रिपोर्ट घेऊन आम्ही ज्या वेळेला बाहेर पडलो तेव्हा आमचा पाठलाग करत असलेली अस्मिताताई आणि तन्वी ह्या दोघी जणी आम्हाला तिकडे दिसल्या, म्हणजे मला दिसल्या. मी त्यांचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला अस्मिताताई तन्वीला सांगत होती की तू त्या नर्सकडून जिच्याकडून रिपोर्ट बदलून घेतलेस ना तिलाच भेट आणि सगळं काही सांग की, असं दोघींचं बोलणं मी स्वतःच्या कानाने ऐकलं आणि दोघींचा पाठलाग सुद्धा केला. आणि हे सगळं खोटं असेल तर विचार अस्मिताताईला, असं म्हणत अर्जुनने खूप मोठा खुलासा केलेला असतो. आणि आता अर्जुनच्या या खुलासामुळे प्रिया हादरते. पूर्णाजी म्हणते, काय काय बोलतोस तू? अर्जुन म्हणतो, हो माझ्यावरती विश्वास आहे ना, मी या दोघींना तिकडे पकडलं होतं. सायली म्हणते, अस्मिताताई का? आणि प्रिया तू का बरं खेळ खेळला सगळ्यांच्या ह्याच्याशी? अस्मिता म्हणते, ही खोटं बोलते. कल्पना म्हणते, गप्प बस अस्मिता खोटारडे, तुझ्यासारखी खोटी मुलगी बोलून सापडत नाही. पूर्णाई आता बोला तरी, तुमचा अर्जुनवरती पण विश्वास नाही का? अर्जुन खोटं इतकं बोलू शकतो का? अर्जुन म्हणतो, पूर्णाची आता तुझ्या हातामध्ये निर्णय आहे. याच्यावरती आता प्रिया सावध पवित्रा घेते आणि रडायला लागते आणि म्हणते, पूर्णाची मला माफ कर, म्हणजे खरंच हे माझ्याकडूनच घडलेलं आहे, पण ना या सगळ्यामध्ये माझा काही वेगळा हेतू नव्हता. मला असं वाटलं की सायली खरंच काहीतरी घरच्यांपासून लपवते आहे, या दोघांचं नातं खोटं आहे, म्हणून मी आणि अस्मिताने हा प्लॅन केला. असं म्हणत सायली आता बरोबर सायली समोर प्रिया झुकलेली असते. याच्यावरती अर्जुन म्हणतो, खबरदार खबरदार जर पुन्हा असे धंदे केलेस तर. यावरती प्रिया म्हणते, मला माफ कर सायली, खरंच मी चुकले, म्हणजे तुझ्या भावनांशी किंवा इतरांच्या भावनांशी खेळण्याची माझी इच्छा नव्हती, पण मला असं वाटत होतं तुम्ही पूर्णाजीला फसवताय, तुमचं नातं खोटं आहे, म्हणून नातं खरं आहे की खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी मी हे केलं. अर्जुन म्हणतो, वेळ लागलाय का तुला? अगं नवरा बायकोच्या प्रायव्हेट नात्यामध्ये घुसण्याचा तुला अधिकार तरी कुणी दिला? आता हे सगळं मी किल्लेदारात जाऊन सांगतो. प्रिया म्हणते, मला माफ कर. याच्यावरती कल्पना म्हणते, तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग, म्हणजे प्रतिमा वंश कुठे, तू काय हे सगळं करत आहेस? सायली म्हणते, आई मला माफ करा, म्हणजे मी सुद्धा इतके दिवस तुम्हाला काही बोलले नाही, पण आज खूप झालं, म्हणून आता अति झाल्यामुळे सगळं बोलायला लागलं. याच्यावरती अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी किल्लेदारला फोन लावतो. प्रिया गडबडते, जर का किल्लेदारला कळलं तर आपलं काही खरं नाही. मग ती सायलीच्या समोर हात जोडते, प्लीज बाबांना काही सांगू नको, त्यांना खूप वाईट वाटेल. आता मात्र प्रियाने स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर हात जोडत प्रियाने सायलीची माफी पण मागितलेली असते. नालायक प्रिया आणि अस्मिता यांना अशा पद्धतीने अर्जुनने अडकवलेलं असतं. त्यामुळे आता इथून पुढे सायलीच्या समोर प्रियाचे नेहमी हात जोडलेले आणि मान खाली राहणार मालिका पाहायला रंजक ठरणार.